सध्या राज्यात 10 जून ते 14 जून या कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची इंग्रजी विषयाची संगणक टंकलेखन परीक्षा सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातही या परीक्षेचे 7 केंद्र आहेत। काल अशीच परीक्षा सुरू असताना चिखली येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात 22 विद्यार्थी परीक्षेला बसलेले असताना परीक्षा केंद्रात मात्र 14 विद्यार्थी परीक्षा देत होते। मात्र पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष 22 विद्यार्थ्यांनी ॲक्सेस घेतल्याचं दिसून येत होतं। यावेळी शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांनी परीक्षा केंद्रावरील केंद्र प्रमुखांना व्हिडिओ कॉलद्वारे परीक्षा केंद्रातील विद्यार्थी दाखवण्यास सांगितलं। मात्र त्यावेळी परीक्षा केंद्रावर फक्त 14च विद्यार्थी परीक्षा देत होते व इतर 8 विद्यार्थी कुठे आहेत असं विचारलं असता केंद्र प्रमुख निरुत्तरित झाले। मात्र प्रत्यक्षात 22 हे विद्यार्थी परीक्षेला बसल्याचं ऑनलाईन ॲक्सेस दिसत होतं। याचा अर्थ इतर 8 विद्यार्थी हे घरून किंवा इतर कुठूनही परीक्षा देत होते। या परीक्षेचा युजर ID व पासवर्ड हा फक्त केंद्र प्रमुख यांच्याकडेच होता। तरीही हे विद्यार्थी बाहेरून परीक्षेला जॉईन कसे झाले? त्यामुळे बुलढाणा शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ हे केंद्र गाठून हा सगळा गैरप्रकार उघडकीस आणला। बुलढाणा जिल्ह्यातील 7ही परीक्षा केंद्रावर अशाच प्रकारे हा घोटाळा सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या कानावर हा विषय घालण्यात आला। याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे। देशभरात परीक्षेचा घोटाळा गाजत असताना आता राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संगणक टंकलेखन परीक्षेचा हा मोठा घोटाळा समोर येत आहे। बुलढाणा जिल्ह्यात जरी हा घोटाळा समोर आला असला तरी राज्यभर काय परिस्थिती आहे याची चौकशी केल्यानंतरच हा घोटाळा आता उघड होणार आहे। अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजवर आपला संगणकीय परीक्षा त्या ठिकाणी सुरू होती। 403 नंबरची बॅच चालू असताना मी व्हिजिटसाठी त्या ठिकाणी गेलो होतो। मी व्हिजिटला असतानाच त्या ठिकाणी परीक्षा परिषदेचा जे अध्यक्ष आहे बेडसे साहेब यांचा त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल आला आणि परिस्थिती त्या सभागृहात किती विद्यार्थी उपस्थित आहेत हे त्यांनी मला विचारलं। त्यावेळेस त्या सभागृहामध्ये फक्त 14 विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते। मात्र मग त्यांनी ऑनलाईनला ट्रॅकिंग केलं तर 22 विद्यार्थी त्या ठिकाणी लॉग इन झाल्याचे त्यांना आढळून आले। त्यामुळे ते बाकीचे जे 8 विद्यार्थी आहेत ते कुठे बसलेत त्याचा शोध घेण्याचं त्यांनी मला सांगितलं। त्यावेळेस मी तिथल्या सगळ्या ज्या लॅब आहेत त्या सगळ्या शोधल्या पण तिथे एकही विद्यार्थी दिसला नाही। त्यानंतर त्यांनी मला ते जे विद्यार्थी परीक्षागृहात नव्हते त्याचे मॅक ID मला पुरवलेत। त्या आधारावर मी तिथला जो IT टीचर आहे त्या IT टीचरला एक नोटीस देऊन त्याला विचारलं की हे मॅक ID कुठे आहेत आणि हे संगणक हे विद्यार्थी कुठे परीक्षा देत आहेत। ॲक्च्युअल ते मॅक ID फक्त त्या ज्या सेंटरचे IT टीचर असतात त्यांच्याच ताब्यात असतात आणि त्यांच्याशिवाय ते विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत। ज्यावेळेस मी अशा प्रकारची नोटीस त्यांना दिली तर त्यावेळेस त्यांनी कबूल केलं की हे मॅक ID मीच त्या विद्यार्थ्यांना पुरवले होते। या विद्यार्थ्यांनी बाहेर कॉम्प्युटर लॅपटॉपवर वायफायच्या सहाय्याने त्यांनी पेपर सोडवले आहेत हे त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे असा हा गैरप्रकार उघड झाल्यावर माननीय परीक्षा परिषदेच्या देखील हे लक्षात आले नाही। त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला या IT टीचर आणि संबंधित विद्यार्थी जे आहेत आणि यामध्ये जर ते काही इन्स्टिट्यूटवाले सहभागी असतील तर त्यावर देखील गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपल्याला पत्र प्राप्त झालेले। त्या अनुषंगाने आपली ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे तर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे। दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। मान्सून सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। जवळपास जिल्ह्यासह शहरात अर्धा तास मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांच्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। तर या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी ऊसाच्या FRP मध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत असूनही गेल्या अनेक वर्षांपासून साखरेच्या किमान विक्री दरामध्ये MSP वाढ झालेली आहे। परिणामी साखर उद्योगापुढे आर्थिक अडचणी वाढत आहेत।
त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो रुपये 42 करणे आवश्यक आहे. या संदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघटनांमधून केंद्र सरकारकडे साखर उत्पादन खर्चाच्या वस्तुनिष्ठ आकडेवारीसह प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. केंद्र सरकार 100 दिवसाचा एक कार्यक्रम हातामध्ये घेत आहे, म्हणजे 100 डेज डिसिजन नवीन गव्हर्नमेंट आता त्याच्यामध्ये घेत आहे. आमचा असा प्रयत्न आहे, आमची अशी मागणी आहे की त्या 100 दिवसाच्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये साखर उद्योगाला प्राधान्य मिळालं पाहिजे, कारण ही सोशल इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट करणारी इंडस्ट्री आहे. याच्यामध्ये शेतकरी इन्व्हॉल्व आहे, याच्यामध्ये कामगार इन्व्हॉल्व आहे, याच्यामध्ये मजूर इन्व्हॉल्व आहे, याच्यामध्ये इनडायरेक्टली हजारो कुटुंब इन्व्हॉल्व आहेत, याच्यामध्ये अर्थशास्त्र इन्व्हॉल्व आहे, याच्यामध्ये देशाची इकॉनॉमी इन्व्हॉल्व आहे. आणि मला असं वाटतं की एनर्जी सेक्टर सुद्धा आता या शुगर इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता पुढे येतोय. तर या टॉप प्रायोरिटी प्रोग्राममध्ये केंद्र सरकारला आमची विनंती आहे की शुगर इंडस्ट्री ही टॉप प्रायोरिटीच्या प्रोग्राममध्ये घ्यावी. आणि तशा प्रकारचा आम्ही एक 10 वर्षाचा एक रोडमॅप तयार करायचं काम हे राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या वतीनं आणि ज्या काय राष्ट्रीय स्तरावरच्या संस्था आहेत त्या सगळ्या आम्ही एकत्रित केलेल्या आहेत. आणि केंद्र सरकारकडे आम्ही लवकरच एक 10 वर्षाचा रोडमॅप हा शुगर इंडस्ट्री करता आम्ही देतोय.